तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय शिवराय, जय मल्हार. तर आज पुन्हा एकदा आम्ही बिरेवाडी आमचे मित्र, तुमचं नाव काय हो? किरण शेठ ढेंबरे यांनी कॉल केला. तर त्यांच्या घराच्या शेजारी साप आहे. कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत. तर असे साप पाऊस झाल्यामुळं बाहेर पडतात आणि असे घराच्या शेजारी येऊन बसतात. तर सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्या. तर आमच्या ठाकूरची गावरान शेतकरी जोडी या यूट्यूब चॅनलमध्ये किरण शेठ ढेंबरे तसेच हे सर्व मित्र यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी मिळते. आणि कोबरा जातीचा साप आहे, खूप घातक असतो हा साप. त्याच्यात पाहू शकता असं जे घराच्या आजूबाजूला जे दगड वगैरे किंवा जे जुनं सामान असतं ते थोडं स्वच्छता ठेवा, साईडला ठेवा, जेणेकरून असे साप येणार नाही. आता नको बोलते, चांगली शूटिंग येईल ना. हां, 10 महिने आहे बरं का. मला वाटतं कोबरा आहेत का. पाहू शकता मित्रांनो, धामी जातीचा साप आहे आणि हा पूर्णपणे बिनविषारी असतो. ते दगडात बसल्यामुळे ओळखायला नाही आला, तरी त्याला भीतीपोटी पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. असे साप दिसले तर तुम्ही पण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा. ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून तुमचाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल. तर हे सर्व मित्र आहेत तसेच किरण शेठ ढेंबरे यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं एक छोट्याशा वन्यजीवाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे वन्यजीव वाचवा, कारण ते पर्यावरणातील अन्न साखळीतले महत्त्वाचे घटक आहेत. असे वन्यजीव वाचले तरच जंगल झाडे वाचतील. याच्या भीतीपोटीमुळं लोक झाडे तोडणार नाही. झाडे वाचले तरच आपण वाचू, कारण झाडांपासून ऑक्सिजन भेटतो, पाऊस पाणी भरपूर होतो. आता यावर्षीच आपल्याला अनुभव आलेला आहे की 30 ते 40 टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे. त्याला कारणीभूत फक्त जंगलतोड, झाडतोड झाल्यामुळं. आणि इथून पुढे जर झाडतोड थांबली नाही तर खूप त्रास सहन करावा लागेल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड लावण्याचा प्रयत्न करा. तर बिरेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं आम्हाला खूप अशी सेवा करण्यासाठी मदत होत आहे. तर गुलाबराजेजी भोसले तसेच सर्व खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट होतो आणि असे वन्यजीव वाचवता येतात. तर धन्यवाद सर्वांचे. जय आदिवासी, जय शिवराय. तर त्याला त्रास न देता परित्याग करत आहोत. आणि असे साप मुद्दाम होऊन चावण्यासाठी आपल्या शोधात येतात असं नसतं. तर त्याच्यावर चुकून पाय पडला किंवा आपण मारण्याचा प्रयत्न केला किंवा ते हात गेला अपघात, तर ते त्यांची शिकार म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात. चुकून पकडलं किंवा चावा घेतला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र, झाडपाला बघत याच्यात वेळ वाया घालू नका. आपल्याकडं थोडी माहिती नसल्यामुळं लोक काय करतात, जास्त करून वेळ वाया घालवतात बघत तंत्रमंत्र, झाडपाला, याला दाखव त्याला दाखव. असं न करता साधा साप असला किंवा साधा उंदीर जर चावला तरी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. कारण जो माणूस ज्याला ती घटना घडते तो घाबरलेला असतो आणि घाबरल्यामुळे तो त्याचे BP वगैरे वाढत असतात. म्हणून वेळ वाया घालू नका. तर सर्वांशी खूप खूप अभिनंदन. नागपूरचा आत नाही जाऊन बसला ते 10 मिनिटं चप्पल राहत त्यांनी शक्यतो नाही काय होत, पण ते ना काय काय घाबरतात ना. नाही आत्ता का नाही नाही हे चावायला उलट हे राहते, एक्सपर्ट राहते. ते आमची धान्याची पद्धत बाय माणसाला
पाय तर मित्रांनो असा व्हिडिओ पाहून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका. त्याला ट्रेनिंग महत्वाचं असते, माहिती महत्वाची असते. आताच्या काळात प्रत्येकाकडं मोबाईल झालेला आहे, तर व्हिडिओ पाहून लहान लहान लेकरं पकडण्याचा प्रयत्न करतात. तर आमची विनंती आहे कोणीही असा प्रयत्न करू नका, कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. साप ओळखू मेन पकडण्यापेक्षा ओळखू आला पाहिजे कोणता विषय आहे काय. तर आमचा यूट्यूब चॅनल आहे साकूरची गावरान शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 30 59 96 71. या नंबरवरती कधी पण एनी टाईम कॉल करा आणि मराठीला घेऊन जाऊ. दुसरा नंबर आहे हा नाही जर लागला तर 88 30 19 27 08 या नंबरवरती कॉल करा. तर सर्वांचे अभिनंदन, आम्हाला सुट्टीची सेवा करण्याची संधी दिली त्याच्यामुळे. जय आदिवासी जय ईश्वर. इकडे ये ना पटकन, इकडे ये मग पाहते गायला पाणी धर. हे बघ. काढ ना काढ ना त्रिशा बघ इकडे ये बघ. इकडे ये बघ. त्या घाबरत नाही तू. काढ आता, सगळं त्याचं तू काढ. बघ. ती कसं घाबरत त्रिशा? अगं, म्हणे नाही लागले ना. नाही ते शेमनागासारखं दिसत होतं ना. गिरवाचा अंगारच टाकला त्याच्याकडे. जागेवरती काहीतरी बसायचं तिथे. ती बाई ते तुम्ही काय घरी द्या या इकडं. इथे खातात घेऊन पा नाही बाबा ते राहतं वरचं का त्याचं वरचं जे आहे ना ते सेम नागासारखंच आहे. तिथं तसं दिसायचं बस पूर्ण. त्यांना तेच वाटलं ना आल्यावर. तिचं पिल्ला असते बर का, तिचेच पिल्ला असते. पिल्ल झाले तिचे लय मोठी बर का भाऊ, लय मोठी ती बर का भाऊ.